कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॅडी, आज माझा 32वा वाढदिवस आहे। हे माझं आयुष्य माझं नाहीच, हे तुम्ही माझ्या झोळीत टाकलेलं दान आहे। तुम्ही नसताना तर मी कुठं असतो त्याची कल्पना पण नाही करवत मला। डॅडी, माझं सगळं आयुष्य तुमच्या चरणाशी आहे। तुमचा आशीर्वाद कायम माझ्या डोक्यावर असू दे, असंच कायम माझ्या पाठीशी उभं राहा। माझा देव माझ्या संग असला ना की मला कशाचीच भीती नाही। तुम्ही आहे तर मी आहे। ही रांगोळी बर्थडे बॉयला खूप आवडेल। हारलीस ना? हारणारच होतीस, तुझी कर्मच तशी आहेत तर। तो हाय वरचा बघतोय काय, बाकीच्या आया वाढदिवसा दिवशी आपल्या पोराला औक्षण करतात, तू काय केलं? माझ्यासमोर एवढं मोठं संकट धाडलंस ना, तुला वाटलं असेल ना सूर्या कोलमडून जाईल, है ना? तू किती मला त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना, मला काय नाही होणार, कारण माझं डॅडी, माझा देव माझ्या पाठीशी आहे। जवळ माझा देव माझ्या पाठीशी आहे ना, तोवर कोणीच माझं काय बिघडवू शकत नाही। माझ्या डोक्यावर माझा देवाचा हात आहे। आतापर्यंत माझ्याकडनं जे जे हिरावून घेतलंस ना, ते सगळं माझ्या देवानं मला परत आणून दिलंय। बघितलंस ना माझ्या एका बहिणीचं कसं थाटामाटात लग्न लावून दिलंय मी, काय आता बघ धनुचं पण असं थाटामाटात लग्न लावून देतो आणि तिच्या लग्नाची पत्रिका लवकरच तुझ्या समोर आणून ठेवतो। सूर्या, काय झालं? तू असं झाडाशी का बोलतोयस? ते सगळी म्हणतात ना झाडात देव असतो, देवाकडे मागणं घालत होतो। पण तुझ्या हातवाऱ्यांवरून असं काही वाटलं नाही रे मला। सूर्या, मला खरं खरं सांग, काय लपवतोयस तू माझ्यापासून? अगं नाही, काय नाही तर। तू असं नाही सांगणार ना मला? तुला माझी शपथ, आता तरी सांग। थोडस मी माझ्या आईशी बोलतो। आईशी? होय, हे झाड मी आणि माझ्या आईनं लावलं होतं। तुला माहितीये माझी आई पळून गेली, ती गेल्यानंतर आमचं या गावात राहणं मुश्किल झालं होतं। तेव्हा डॅडीच आमच्या पाठीशी उभे राहिले, त्यांनीच आम्हाला या गावात राहू दिलं, आसरा दिला। ज्या दिवशी आई पळून गेली ना, त्याच दिवशी सकाळी आईनं आम्हा सगळ्या भावंडांना याच झाडाखाली मायेनं जीव घातलं होतं, आणि ती पळून गेल्याचा शेवटचा पुरावा इथंच होता, याच झाडाखाली सापडला होता। त्या झाडाला बघितलं ना, माझ्या मनातला सगळा राग या झाडावर निघतो। असं वाटतं मी माझ्या आईलाच जाब विचारतोय। माझ्या मनात तिच्याबद्दल लय राग आहे ग। तो जेव्हा जेव्हा डोकं वर काढतो ना, तेव्हा मी इथं येतो, या झाडाला आई समजून सगळा राग माझा काढून मी मोकळा होतो। सूर्या, मला नाही माहित की आई अशा का वागल्या, त्या तुम्हाला का सोडून गेल्या, पण मला एवढंच कळतं की आपल्याला जे दिसतं ना त्या पलीकडे खूप काही असतं रे। आणि जोपर्यंत मी या गोष्टीच्या मुळाशी जात नाही ना
तोपर्यंत मी त्यांना दोषी नाही ठरवणार. पण मी याला कधीच माफ करणार नाही. सूर्या, आज तुझा वाढदिवस आहे ना, मग असा रागराग करत बसणार आहेस का? हस बघू, हस. चल आता माझ्यासोबत, अजून खूप काही सरप्राईजेस तुझी वाट बघताय. चल. सरप्राईज. तुळजा, एक नंबर, भारी काढलीच रांगोळी. मग आज माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे, भारी तर झालाच पाहिजे. खरं सांगू तुळजा, आज आयुष्यात पहिल्यांदा वाढदिवस स्पेशल वाटतोय मला. म्हणजे एवढं मोठं संकट येऊन पण काल काय झालं होतं असं वाटणच झालंय. असं वाटतं काहीच नाही झालं. काहीच झालं नाही सूर्या. दिवस संपताना त्या वाईट दिवसाच्या गोष्टी विसरून जायच्या असतात रे. जे जे चांगलं घडलंय ना ते आपल्याकडे ठेवायचं, आणि जे काही वाईट घडलंय ना ते मनातून काढून टाकायचं असतं. काय कळलं ना बर्थडे बॉय? चल जा, पटकन तयार होऊन ये, मी वाट बघते. जा. ऐ, सकाळ सकाळ काम सोडून कसली उचकापाचक लावली? हा, चहा घेऊन ये, चल. अक्का, झालं सगळं. मला बरं झालं तू आलीस. तुझीच वाट बघत होते मी कवापासून. माझ्या कुड्या घेतल्यास काय सोन्याच्या? मी कशाला घेईन? अगं ही तर दिसना झाल्यात म्हणून विचारलं. म्हणजे काय म्हणायचंय काय अक्का तुम्हाला? म्हणजे माझ्यावर संशय घेताय अक्का तुम्ही? अगं एवढं काय मनाला लावून घेतीस? नाही ना घेतल्यास तू, सोडून दे की विषय. नाही अक्का, मारलेलं वळ जाते ती, पर बोललेलं पुसता पुसलं जात नाही. मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं अक्का तुम्ही माझ्याशी असं वागताल. अहो, इतकी वर्ष एकत्र संसार केला आपण, एक भाकरी अर्धी अर्धी करून खाल्ली आपण, आणि ती अर्ध्या तोळ्याची कुडी मी अशी लंपास करायला असं वाटलं तुम्हाला अक्का? हे बघ मालन, मी तशा अर्थानं बोललेले नव्हते. तरी पण आता तुला इशयच वाढवायचं असेल तर मी तरी काय करू बाई? अक्का, या मोलकर्णीच्या समोर थेट विचारताय तुम्ही मला? काय इज्जत राहिली माझी या घरात? बरोबर, आता सून आली ना, त्याच्यामुळे मी परकी झाली तुम्हाला. आता माझी काय गरज आहे म्हणा? तुम्ही दोघी सासवा सुना मिळून ह्यो समदा साज घालून बसल्या, नाहीतर लंपास केला तरी तुम्हाला कोण विचारणार आहे? शोभाताई, तुम्ही बाहेर बघा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.